उल्हासनगर महानगर पालिका ने शहर के नालों पर किए गए अवैध अतिक्रमण के खिलाफ सख्त अभियान शुरू कर दिया है। इसी क्रम में गुरुवार को उल्हासनगर कैंप 4 स्थित स्टेशन रोड के मद्रासी पाड़ा इलाके में बड़े नाले पर अवैध रूप से बनाए गए घरों और दुकानों पर बुलडोजर चलाकर अतिक्रमण हटाने की कार्रवाई की गई। ये कार्रवाई प्रभाग समिति क्रमांक 3 की ओर से की गई। प्रभाग समिति क्रमांक 3 की सहायक आयुक्त सलोनी निमकर ने बताया कि संबंधित अतिक्रमणकारियों को पूर्व में नोटिस जारी किए गए थे। निर्धारित प्रक्रिया पूरी होने के बाद नियमानुसार अतिक्रमण हटाने की कार्रवाई अमल में लाई गई। इस दौरान उल्हासनगर की महापौर अश्विनी निकम भी मौके पर मौजूद रहीं। महापौर अश्विनी निकम ने बताया कि हाल ही में कैंप 4 क्षेत्र में नालों के चोकअप होने के कारण कई नागरिकों के घरों में पानी भर गया था। भविष्य में ऐसी स्थिति दोबारा उत्पन्न न हो, इसके लिए नालों को अतिक्रमण मुक्त करना अत्यंत आवश्यक है। उन्होंने स्पष्ट किया कि उल्हासनगर के कैंप 1 से लेकर कैंप 5 तक नालों पर किए गए सभी अवैध अतिक्रमणों के खिलाफ चरणबद्ध तरीके से कार्रवाई की जाएगी और शहर के जल निकासी तंत्र को सुचारू बनाने के लिए अभियान लगातार जारी रहेगा। इस कार्रवाई के दौरान नगर सेविका साक्षी सुर्वे, आरोग्य सभापति सविता तोरने रगड़े, नगर सेवक दुर्गा राय, समाज सेवक शिवाजी रगड़े सहित महानगर पालिका के अधिकारी एवं कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित रहे। महानगर पालिका प्रशासन के अनुसार मानसून के दौरान जलभराव की समस्या से नागरिकों को राहत दिलाने तथा नालों के प्राकृतिक जल प्रवाह को बाधारहित बनाए रखने के उद्देश्य से अतिक्रमण हटाओ अभियान आगामी दिनों में भी लगातार जारी रखा जाएगा। घेऊन यावं लागतं सगळ्यांना। त्याच्यामुळे आपण कालचा पण बाहेरून मागवला होता। त्याच्यामुळे मग इथे जर लागणार असेल तर आत्ताच आपल्याला सांगावं लागेल। काय परिस्थिती गंभीर नको व्हायला त्याच्या पहिले आपण पहिल्यांदा मी केसीटीव्ही पडलेले आहे ना त्याचा हलवा काढून घेते आणि आधी जाऊ द्या तसं बाकी मग मी रात्रीतून जास्त पाऊस पडला तर काढून घेऊ आपण। घरं वगैरे नाही येत ना तरी पण त्याकरता आपण आता काय करतोय घरामध्ये पाणी सांगून कोणाची फॅमिली पाहिजे की कोणाची नाही पुढचं जे आहे ना स्टेशन रोडच्या एक्झॅक्ट बाजूलाच निमकर मॅडम आहेत। त्यांनी इथला मद्रासी पाडा आहे त्यांना नोटीसही पहिले दिली होती की या भिंती ठसूळ झालेल्या आहेत
भिंती ठिसूळ झाल्यामुळे आता नाल्याच्या बाजूलाच हे इन्क्रोचमेंट केलेलं होतं. त्याच्यामुळे आपण पहिले नोटीस दिलेल्या होत्या, पण त्या लोकांनी हे शॉप खाली केले नव्हते आणि आता त्याच्या भिंती नाल्याच्या इथेच पडलेल्या आहेत. तर त्या पण वरती रहिवासी लोक राहतात, इथे पूर्ण नागरिक राहतात. तो एरिया असल्यामुळे नाला, काल जसा एक नाला चोकअप झाला होता आणि लोकांच्या घरात पाणी गेलं होतं, तसं इथं होऊ नये म्हणून UMCचे सगळे अधिकारी इथे तत्काळ दाखल झाले. इथल्या स्थानिक नगरसेविका आहेत, साक्षी सुर्वे मॅडम, आपले आरोग्य खात्याचे जे आरोग्य विभागाचे जे सभापती आहेत सविता तोरणे मॅडम, याही लगेच या जागी आलेल्या आहेत आणि तात्काळ इथे जी मदत करता येईल ती करण्यात आलेली आहे. आपल्याला JCB अवेलेबल होत नव्हता, तो आपण 1 तासाभरात तो अवेलेबल केलेला आहे आणि आता काम सुरू आहे आणि इथल्या परिसरामध्ये आता धोका जो होणार होता तो टळलेला आहे. काही पत्रे नालीच्या आतमध्ये जाऊन अडकलेले आहेत, ते कशा पद्धतीने काढले? आता इथेच नाही म्हणता येणार, कॅम्प 1 पासून 5 पर्यंत जिथे जिथे नाले आहेत बऱ्याचशा लोकांनी, नागरिकांनी एन्क्रोचमेंट केलेलं आहे. आपण त्या संदर्भात उद्या मीटिंगही ठेवलेली आहे आणि ज्यांनी पण एन्क्रोचमेंट केलेलं आहे नाल्यावर ते येत्या 8 ते 10 दिवसामध्ये हटवण्यात येईल याची ग्वाही आज मी देते. स्टेशन रोड मद्रासी पाड्या परिसरातील जो मोठा नाला आहे त्या नाल्यालगतची जेवढी दुकानं होती ती इकडचे आमच्या प्रभाग समितीचे जे अधिकारी आहेत, आमच्या निवकर मॅडम यांनी 15-20 दिवसांपूर्वीच त्यांना नोटीस दिल्या होत्या आणि खाली करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. आज त्या नाल्यावर जे बांधकाम झालंय ते ठिसूळ असल्या कारणाने ते ढासळलं, पण अतिदक्षता विभाग जो आपला आहे तिथे तातडीने आम्ही फोन केल्यावर आमच्या आरोग्य सभापती मॅडम असतील आणि आमच्या महापौर मॅडम असतील, शिवाजी भाऊंनी आणि आमच्या प्रभाग समितीचे जे आमच्या निवकर मॅडम आहेत त्यांनी तात्काळ सुविधा उपलब्ध करून दिली आणि JCB महापौर मॅडम आणि शिवाजी भाऊंच्या माध्यमातून JCB त्वरित उपलब्ध झाला. त्याचा फायदा असा झाला की जो मलबा नालीत पडला होता तो मलबा आपल्याला त्वरित तिकडून हटवण्यास मदत मिळाली, जेणेकरून परिसरातील घरांमध्ये पाणी घुसलं नाही आणि येणाऱ्या काळात जे एन्क्रोचमेंट आहे, जसं मॅडमनी सांगितलं, महापौर मॅडमनी, ते एन्क्रोचमेंट आपण लवकरात लवकर हटवण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. तुमच्या माध्यमातून मी महापौर मॅडमचे धन्यवाद देते की त्यांनी लवकरात लवकर JCB उपलब्ध करून देऊन होणारी जी हानी आहे ती टाळण्यास मदत केलेली आहे. त्याकरता मॅडमचे धन्यवाद. ऍक्च्युली आम्ही महिनाभर अगोदर त्यांना एक नोटीस दिला होत्या. इथले जे पण एन्क्रोचमेंट होते, माननीय साक्षी मॅडम ज्या आहेत त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं होतं. त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही तिथले जे पण एन्क्रोचमेंट आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येकाला आम्ही नोटीस दिली होती. समोरचे आणि इकडचे पण लोकांना आम्ही दिल्या होत्या. त्यांना आम्ही त्याचे एक 30 दिवसाची मोहलत दिली होती की तुम्ही हे खाली करा, आम्हाला डिमॉलिशन करायचे. त्यावेळेस त्यांनी आम्हाला ते डिमॉलिशन करून दिलं नाही, पण टेम्पररी आम्ही ते जे काम करायचं होतं तेवढं आम्ही ते नाला ओपन करण्यासाठी आम्ही ते केलेलं होतं. परंतु काय झालं ते हे जे नाल्यावर जे बांधलेली दुकानं आहेत ती त्यांना क्रॅक गेलं, कारण ते JCBने आम्ही जेव्हा काढायला गेलो होतो त्यांना थोडंसं क्रॅक त्यावेळेसच झालं होतं. त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हे खाली करून तुम्ही रिक्त करा म्हणून. त्यांनी ते केलं नाही. शेवटी त्यांना ते क्रॅक गेले, कारण ते पाण्याचा जो ओघ होता ते आणि पावसाचा जो जोर होता त्याच्यामुळे हे जर ठिसूळ झालेले जे आहेत मलबा तो खाली पडलेला आहे. आता तो जर मलबा जर काढला ते पाणी तुंबून प्रत्येकाच्या घरात पाणी जाऊ शकतं. त्यासाठी ही JCB वगैरे सगळ्यांची अरेंजमेंट करून लाईटमॅनला वगैरे बोलून ते लाईट वगैरे बंद केले, कारण ते लाईटमॅनला जर बोलवलं नसतं तर सगळ्यांना शॉक लागण्याची पण शक्यता होती. त्या लोकांना त्या अनुषंगाने आम्ही ते केलेलं आहे. आता ते जे मलबा जो काढायचा आहे तो आता किती वेळ लागेल तो सांगता येत नाही, पण ते पूर्ण काम करूनच आम्ही निघणार आहोत. मॅडम, आता हे अतिक्रम तुम्ही काढलेलं आहे, पण नंतर पुन्हा वॉल बनल्यानंतर वापस हे अतिक्रम होईल तिथे? तसं अतिक्रमण करून देणार नाहीये आम्ही पहिल्यांदा एक प्रस्ताव टाकू की पहिल्यांदा आम्हाला तो नाला जो आहे तो नाला व्यवस्थित करून द्यायचा आहे. कलवटचा जो भाग आहे तो पण छोटा आहे, तोही जर कलवटचा भाग जर मोठा करून दिला तर पाण्याचा जो ओघ आहे पावसामध्ये किंवा कशामध्ये तो व्यवस्थित गेला पाहिजे, असं आम्ही तसा प्रस्ताव करतो. अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें, या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें.